नमस्कार, मी प्रज्ञावंत गायकवाड. आपण पाहत आहात बातम्या 24 तास. अशोक खरात भोंदूबाबा यांचे निकटवर्तीय समजले जाणारे जितेंद्र शेळके यांचा अपघात नेमका कसा झाला, कशा प्रकारे ही घटना घडली, या संदर्भातले अपडेट्स आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहूयात. खरातच्या व्यवसायात भागीदारी शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष म्हणून कोण आहे जितेंद्र शेळके? संबंध महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न आहे. त्यांचा समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यू झालाय. भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. संभाजीनगर शिर्डीला जात असताना अपघात झाल्याची माहिती समोर येते आहे. मुलगा आणि पत्नी सुद्धा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. या अपघातात जितेंद्र शेळके यांचा मुलगा आणि पत्नी गंभीर जखमी झालेत. अपघातानंतर मुलाला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची पत्नी बराच वेळ कारमध्ये अडकलेली होती. त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू होते. कोण आहेत नेमकं जितेंद्र शेळके? जितेंद्र शेळके हे खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष राहिले आहेत. शेळकेच्या लॉन्समध्येही खरातची भागीदारी होती. खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके तणावात होते. जमीन खरेदीमध्ये त्यांनी मोठी भूमिका बजावली. खरातचे कारनामे बाहेर येतात शिवनिका संस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष शिर्डीतील जितेंद्र शेळके आणि सुभाष गमे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. हे राजीनामे थेट नाशिकच्या धर्मादाय आयुक्तांकडे पाठवण्यात आले होते. लागेबांधामुळे वाढलेली चिंता अंधारेंनी पुढे सांगितले की शिवनिका ट्रस्टमधील काही लोकांचे एकमेकांशी संबंध असल्याने या प्रकरणात गुंतागुंत वाढली आहे. त्यामुळे संबंधित सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तर अशोक खरातांचे निकटवर्तीय समजले जाणारे जितेंद्र शेळके यांचा समृद्धी महामार्गावर त्यांची कार कंटेनरच्या खाली गेल्यामुळे त्यांचा अंत झाल्याची माहिती समोर येते. जितेंद्र शेळके यांनी शिवनिका ट्रस्टमध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केले आणि अशोक खरातचे ते निकटवर्तीय समजले जातात. अशोक खरात यांचं प्रकरण बाहेर आल्यानंतर जितेंद्र शेळके कमालीच्या तणावामध्ये दिसत होते असंही सांगितलं जात आहे. या संदर्भातली अपडेट्स आपण बातम्या 24 तासच्या माध्यमातून पाहिली. कॅमेरामन दिनेश कांबळेसह प्रज्ञावंत गायकवाड, बातम्या 24 तास.